नमस्कार. आज मी बनवत आहे फणसाच्या बियांची भाजी. 250 ग्रॅम बिया मी इथे घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. कुकरमध्येही आपण उकळू शकतो. 2 शिट्ट्या लावून आपण याला कुकरमध्ये बॉईल करू शकतो किंवा गंजातही. थंड झाल्यावर आपल्याला याचे सालं असे काढून घ्यायचे आहेत. ह्या बियांचे मी थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. नाही केले तरी चालतात. आता याच्याकरता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा. 1 मोठा कांदा, टोमॅटो, आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून खोबरं, सांबार मी इथे घेतलेलं आहे. याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे. ऑइल तापलं की याच्यामध्ये आता मी तेजपत्ता घातला आहे आणि जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालून आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे वाटण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला. तुम्ही कुठल्याही आपल्या आवडीचा भाजीचा मसाला ह्या ठिकाणी वापरू शकता. कसुरी मेथी इथे घालत आहे आणि मसाल्याचं जे पाणी आहे ते घालून ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे. पाव टीस्पून हिंग इथे घालत आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे. आता बॉईल केलेल्या ज्या बिया आहेत त्या इथे घालायच्या आहेत. चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला 3 ते 4 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. बिया आपल्या आधीच उकळलेल्या असल्यामुळे याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही ग्रेव्हीच्या प्रमाणात त्यामध्ये गरम पाणी घाला. भाजी आपली तयार आहे. मी यावर थोडा सांबार घालते आणि गॅस बंद करून कव्हर करून याला 5 मिनिट मी तशीच झाकून ठेवते. वेगळ्या चवीची ही भाजी खायला छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.